श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ना प्रत्येक सणाचं आपलं एक महत्त्व आहे आणि जे स्वामींचे सेवेकरी आहेत ना त्यांना माहिती आहे की आपल्या प्रत्येक सणामध्ये जे कोणते सण येतात ना त्याच्या प्रत्येक सेवा केल्याने आपल्यावर असणारे पितृदोष असू द्या किंवा कुटुंबावर असणाऱ्या अडचणी असू द्या किंवा आरोग्यासंबंधित अडचणी असू द्या, घराची प्रगती असू द्या, जर का आपण प्रत्येक जो काही सण असेल त्या वेळेस त्या देवतेची सेवा केली ना तर आपल्याला नक्कीच त्याचा लाभ होतो. हे प्रत्येक सेवेकऱ्याला माहिती आहे. आणि उद्या रथसप्तमी आहे. रथसप्तमी म्हणजे काय तर सूर्यदेवतेचा जन्मदिवस. ज्या दिवशी सूर्यदेवतेचा जन्म झाला ना त्या दिवसाला रथसप्तमी असं म्हटलं जातं आणि याच दिवशी आपण रथसप्तमी साजरी करतो. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला रथसप्तमी असते आणि उद्याच माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी आहे, म्हणजेच उद्याच रथसप्तमी आहे. आणि उद्या जेवढी जमेल ना तेवढी आपल्याला सूर्यदेवतेची सेवा करायची आहे. मी तुम्हाला खूप जास्त सेवा सांगणार नाही, अगदी थोडक्या पण खूप महत्त्वाच्या अशा सेवा सांगणार आहे. त्यासोबतच आपल्याला कोणत्या रंगाचं, एका रंगाचं फूल घ्यायचं आहे आणि ते घरातील या दिशेला आपल्याला ठेवायचं आहे. हे केल्याने देखील तुमच्या घरातील आरोग्य, प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहील, कोणतेही संकट येणार नाही, दुःख दूर होतील व त्यासोबतच घराची प्रगती होईल. त्यासोबतच उद्या दिवसभरात आपल्याला हा एक मंत्र, कमीत कमी एक माळ बोलायचा आहे आणि या रंगाचे कपडे आपल्याला उद्या घालायचे आहेत. बघा, उद्या फक्त एवढं तुम्ही करा, बघा तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगते की जे काही मी सांगणार आहे ना ते सूर्यास्ताच्या अगोदर आपल्याला करायचं आहे. म्हणजे सूर्य मावळल्यानंतर या सगळ्या सेवा वगैरे करायच्या नाहीच. सूर्य मावळण्या अगोदर तुम्हाला हे मी जे काही उपाय सांगणार आहे ते करायचे आहेत. मंत्र असू द्या किंवा हे फूल ठेवण्याचं असू द्या. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगते की फूल एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यदेवतेला ना लाल रंग अत्यंत प्रिय आहे. त्याच्यामुळे उद्या पूजा झाल्यावरही तुमच्याकडे सूर्यदेवतेचा फोटो, मूर्ती जे काही असेल त्याला लाल रंगाचं फूल नक्की व्हा. घरात नसेल तर कमीत कमी लाल रंगाचं फूल, मग ते गुलाबाचं असू द्या किंवा इतर कोणतेही, पण लाल गडद रंग पाहिजे, डार्क रंग पाहिजे, लाईट रंग नाही. ते घरातील पूर्व दिशेला हळदी कुंकू अक्षदा वाहून आपल्याला पूर्व दिशेला ठेवायचं आहे. प्रार्थना करायची आहे सूर्यदेवतेला की आमच्या घरावर कुठलेही संकटे येऊ देऊ नका किंवा असलेली संकटे दूर करा, माझ्या घराची प्रगती करा, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य चांगलं ठेवा, अशी प्रार्थना करायची आहे. आणि ते फूल दुसऱ्या दिवसापर्यंत उचलायचं नाही आहे. दुसऱ्या दिवशी मग तुम्ही ते फूल निर्माल्यामध्ये टाका किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी चालेल, वाहत्या पाण्यामध्ये सोडलं तरी चालेल. हा फुलाचा उपाय उद्या नक्की करा. खूप फायदेशीर असा हा उपाय आहे. त्यासोबतच आपल्याला मंत्र कोणता बोलायचा आहे तर बघा, सूर्यदेवतेचा आपल्याला उद्या मंत्र बोलायचा आहे. कमीत कमी एक माळ तरी तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. आणि हा मंत्र देखील तुम्हाला दिवस मावळण्या अगोदर, सकाळची दिवस उजडला तेव्हापासून ते दिवस मावळण्यापर्यंत कधीही तुम्ही हा मंत्र बोलू शकता. देवपूजा झाल्यावर म्हणा किंवा मग इतर वेळी दुपारी 4 वाजता वगैरे म्हटलं तरी चालेल. हा मंत्र कोणता आहे तर ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः. आणि हा मंत्र म्हणताना मी तुम्हाला सांगेल की तुमच्याकडे टेरेस असेल, जिथे शांतता असेल, टेरेसवरती गोंधळ वगैरे नसेल ना तर त्या ठिकाणी आसन घेऊन, माळ घेऊन तुम्ही नक्की हा मंत्र म्हणा. खूप छान असा प्रभावशाली मंत्र आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीने म्हटलं तर अतिउत्तम, पण कमीत कमी तुम्ही तरी हा मंत्र म्हणायचा आहे व घरातील व्यक्तींना म्हणायला सांगायचं आहे. म्हटला ठीक आहे, नाही म्हटलं तरी ठीक आहे, पण तुम्ही एक माळ हा मंत्र बोलायचा आहे. आणि त्यासोबतच उद्या पिवळ्या रंगाचे कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत. मग पूर्ण पिवळा रंग नसेल ना तुमच्याकडे तरी चालेल, पण पिवळ्या रंगाचा शेड जरी त्याच्यामध्ये थोडासा असेल ना तरी तो तुम्ही परिधान करायचा आहे. तुमच्या घरातील तुमची छोटी मुलं असतील त्यांना देखील ते कपडे घालायला द्या. तुमचे मिस्टर, सासू सासरे, आई वडील त्यांना देखील सांगा की कमीत कमी तुमच्या कपड्यांमध्ये थोडासा तरी पिवळा रंग पाहिजे. पिवळा रंग हा शांतीचे प्रतीक आहे, आरोग्याचे प्रतीक आहे. त्यामुळे उद्या पिवळ्या रंगाचं आपल्याला कपडे परिधान करायचे आहेत. आणि त्यासोबतच सेवा काय करायच्या आहेत तर सकाळी उठलं की सूर्यनमस्कार करायचा आहे. सूर्यनमस्कार करायची तुम्हाला जर रोजची सवय असेल ना तर खरंच खूप छान सवय आहे ती. पण इतर वेळी जरी तुम्ही सूर्यनमस्कार करत नसलात तरी उद्या रथसप्तमी आहे, उद्या नक्की वेळात वेळ काढून सकाळी उठलं की सूर्यनमस्कार करा. त्यानंतर सकाळी सूर्याला अर्घ्य देणं खूप खूप महत्त्वाचं मानलं जातं.
प्रत्येक रविवारी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायलाच हवं. पण इतर वेळी जरी देत नसाल ना तुम्ही, तरी उद्या नक्की सूर्याला अर्घ्य द्या. असं केल्याने काय होतं तर आपल्यावर असणारे सूर्याचे दोष दूर होतात आणि त्यासोबतच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे उद्या नक्की हा देखील तुम्ही उपाय करायचा आहे, ही देखील सेवा करायची आहे आणि त्यासोबतच सूर्यकवच स्तोत्र म्हणायचं आहे आणि इतर ज्या कोणत्या सेवा तुम्हाला माहिती असतील त्या सेवा तुम्ही उद्या नक्की करायच्या आहेत. तुमच्यावरती सूर्यदेवतेची नक्की कृपा होईल, तुमच्या घराची प्रगती होईल आणि त्यासोबतच घरावर असणारे संकट, येणारे संकट दूर होतील. त्यामुळे उद्या नक्की सूर्यदेवतेची सेवा करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम सूर्याय नमः.